जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती. आता जे वंचित असलेले शेतकरी होते, जे शेतकरी 2017 आणि 2019 मध्ये या दोन्ही कर्जमाफीच्या योजनेमध्ये पात्र असून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि 2019 मध्ये कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या नवीन योजनेमध्ये तातडीनं समावेश करून घ्यावा व त्यांना न्याय व दिलासा मिळावा या मागणीसाठी आमदार मुनगंटीवार यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची 16 जून रोजी मंत्रालयात भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन हे सादर केले आणि त्या संदर्भात उपाययोजना काय करता येईल आणि जे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र होते पण त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, सोबतच 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना यामध्ये सुद्धा पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ हा मिळू शकला नाही. शासनाने मदतीचा हात पुढे केला परंतु तांत्रिक त्रुटी, आधार संलग्नीकरण समस्या व बँकेच्या प्रक्रियेतील विलंब आणि इतर प्रशासकीय कारणामुळे अनेक शेतकरी या लाभापासून दूर राहिले होते. त्यामुळे आणि ज्या शेतकऱ्यांचं 2019 मध्ये त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात आलं अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मागणी पत्र सहकार विभागाचे मंत्री यांच्याकडे दिलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे कर्जमाफीच्या योजनेमध्ये ते शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांना या नवीन योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना न्याय देण्यात यावा. त्यासोबतच जे काही त्यांच्या कर्जाचं वाढलेलं व्याज आहे, दंड आणि इतर आकारणी शासनाने माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती मुनगंटीवार यांनी सहकार मंत्री यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे आता जे शेतकऱ्यांचं कर्ज 17 आणि 19 मधलं पात्र असून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना कुठंतरी आता त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत होत आहे आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल. मध्ये पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचा प्रश्न कुठंतरी आता मार्गी लागू शकतो आणि येणाऱ्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये त्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त निधी हा देण्यात येईल का, हा सुद्धा आता बघण्यासारखा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कुठपर्यंत आता समोर जाईल किंवा ही कर्जमाफी कशी होईल याची जशी अपडेट येईल तशी आपण आपल्या मार्फत पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.